आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसरातील परिवार देवतांच्या मंदिरांचे जतन संवर्धन कार्य टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येते। संवर्धन पूर्ण झालेल्या मूर्तींची 4 आणि 5 जुलैला प्राणप्रतिष्ठा आहे। कुंडाणे येथून विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूरकडे पदयात्रेला सुरुवात झाली। विठ्ठल नामाचा गजर करत भाविकांचा उत्साह सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। पैठण तहसील कार्यालयात महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला। शेतजमिनीच्या फेरफारासाठी महिलेनं टोकाचा निर्णय घेतला होता। जालन्यातून अमरनाथ यात्रेला 250 यात्रेकरू रवाना झालेत। यात्रेसाठी भाविकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यात्रेकरूंनी केली आहे। माहिती अधिकार कायद्यातील नियम बदलांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अण्णा हजारेंकडून आंदोलन मागे घेण्यात आलं। वर्ध्यात संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। पंढरपुरातील रासायनिक लेपन प्रकरणी 7 जुलैला सुनावणी होणार आहे। रासायनिक लेपन प्रक्रिया मूर्तीला पूरक नाही, त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया करावी याकरता महाराष्ट्र मंदिर महासंघानं न्यायालयात दावा केला आहे। वाशिम शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे। प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी नगर परिषदेत कचरा टाकला। मालेगावमध्ये घराचा स्लॅब कोसळून आजी आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। अहिल्यानगरात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर शेतीची मशागत करून ठेवली आहे। भंडारा जिल्ह्यात 23,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्तीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 26,658 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। येवला शहरात स्मार्ट मीटरला विरोध करण्यात आलाय। स्मार्ट मीटर हटवा, वाढीव वीज बिल कमी करा अशी मागणी करण्यात आली आहे। कोल्हापुरातील आंबोली घाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे। तासाभरानं घाटातील वाहतूक पुन्हा सुरू झाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अमरनाथ मंदिराचं कपाट उघडण्याच्या शुभमुहूर्तानिमित्त कोलेश्वर महादेव मंदिरात बर्फाची आरास करण्यात आली आहे। मंदिरातील सेवेदारांच्या वतीनं आरतीचं आयोजन करण्यात आलं। देवगड मीठ मुंबरी इथं अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी आंदोलनस्थळी पोलिसांनी राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक राऊतांना मज्जाव केला। संत सोपानदेव महाराजांच्या संजीवन समाधी वर्षानिमित्त सासवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले। पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। रायगडमध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे। चंद्रपुरात महावितरण कंत्राटदारांचे 2 वर्षांपासूनचे देयक स्थगित आहे, तर महावितरण कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलं आहे। गोंदियाच्या फुलचूर येथील कुबेर कॉम्प्लेक्स पाणी शिरलंय, तर पाणी शिरल्यानं 20 ते 25 दुकानांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला। उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करत हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। निफाड तालुक्यातील मुखेड इथं 2 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला। शेतातील कामं करावी कशी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिल्यानं वन विभागानं तातडीनं दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे। जळगावातील शिवकॉलनीत इलेक्ट्रिक दुचाकी देखभाल केंद्राला आग लागल्याची घटना घडली। अग्निशमन दलानं धाडसानं 2 गॅस सिलेंडर बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। जळगावात एसटी बस सेवेच्या दुरवस्थेचा फटका प्रवाशांना बसत असल्याचं समोर आलंय। पावसामुळे गळणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करावा लागलाय।
औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी इथं नदीवरील पूल 3 वर्षांपूर्वी वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन नदीपात्रातून शाळेत जावं लागतंय. यामुळे ग्रामस्थांनी तातडीनं पुलाची उभारणी करण्याची मागणी केली आहे. सोलापूर महानगरपालिकेची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईनला गळती लागल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेले. हजारो लिटर पाणी वाया गेल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. भंडारा शहरातून जाणारा शीतला माता मंदिर ते खांबल तलाव या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यात पडून एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. परतूर तहसील कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं सहकुटुंब बैलगाडीसह आमरण उपोषण सुरू केले. शेतात जाण्यासाठीचा रस्ता खुला करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. पाथर्डी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठ्याची मोठी समस्या आहे. जिल्हा परिषदेनं शाळेत तात्काळ सोलर यंत्रणा बसवून वीज समस्या मार्गी लावावी अशी मागणी पालक करतायत. हातकणंगले तालुक्यातील टोप सभापूर इथं माजी आमदार जयश्री जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. अपघातात म्हशीला धडक दिल्यानं तिचे पुढील दोन्ही पाय निकामी झाले.